मुद्दा तुझ्याकडनं ऐकायचा आहे. पिंपरी चिंचवड म्हणजे आम्ही पुण्यातच आलोय ना? आता मी म्हणेन ते तुम्ही ठरवा, कारण यावरती मी लहानपणापासून इतकं ऐकलंय ना, कॉलेजमध्ये असताना किंवा पर्टिक्युलरली नंतर जेव्हा मी मुंबईत शिफ्ट झालो आणि मुंबईत जे इतर कलाकार मला विचारायचे की अरे तू पुण्याचा आहेस ना, तर मी म्हणतो हो मी पुण्याचा. पुण्यात कुठे राहतोस तू? आणि मी म्हणायचो पिंपरी चिंचवड. म्हणलं ते पुण्यात नाही आहेत. आणि त्याचा मला इतका त्रास व्हायचा. मी म्हटलं पुणे जिल्हाच आहे, शहरं दोन्ही महानगरपालिका दोन्ही वेगवेगळ्या आहेत, पण पुणे जिल्हाच आहे तो, सो आहे पुण्यातच. पण तेव्हापासून मग मी लोकांना सांगायला लागलो, जर कोणी मला विचारलं की तू पुण्याचा आहेस, तर मी म्हणायचो नाही पिंपरी चिंचवडचा. तर मग मला ऐकवण्यात यायचं अरे पुण्यात तर येतं ते, असं काय करतोय. सो मला कन्फ्युजन आहे ते, तुम्ही बघा. पण मी पिंचीचा आहे, पिंपरी चिंचवडचा आहे. पण आता पिंपरी चिंचवड सुटलंय, आता पुण्यात शिफ्ट झालोय. मी तर मुंबईत असतो पण आई बाबांना घेऊन पुण्यात शिफ्ट झालोय. पण आता पिंपरी चिंचवड सोडल्यानंतर पिंपरी चिंचवडही थोडंफार मिस करतो. पण हे पिंची नाव मस्त आहे. शॉर्ट फॉर्म इतका सुंदर ते आहे. खरं तर ऑडिटोरियमला पडलं होतं, रामकृष्ण मोरे ऑडिटोरियम. त्याचा किस्सा तुम्हाला मी सांगेनच, त्यासाठीच मी तुला घेऊन जाणार आहे आता माझ्या शहरात. चला चलो. सो मी आता भूषण तुझ्या गाडीत बसणार आहे. कितीतरी मुली माझा हेवा करतील की भूषण सोबत मी फ्रंट सीटला बसणार आहे आणि पिंपरी चिंचवड शहर कीर्ती आहे. आय एम सो ग्लॅड. मला आता धमक्या येतील. अजिबात नाही, आय एम सो शुअर. चालायचं? येस, रेडी पिंपरी चिंचवड बघायला. येस. संध्याकाळी इकडे म्हणजे ट्रॅफिक जाम कधी कधी झालं की 2-2 तास. पुण्यात तर म्हणजे ट्रॅफिक हा इथला जन्मसिद्ध हक्क आहे ना रे. आय गेस सगळ्यांच्या सगळीकडेच घरी, झालं पण आपल्याकडे. सगळ्यांच्या घरी 2-2, 3-3 मी असं ऐकलंय की गाड्या असतात आणि बाईक्स तर प्रत्येकाची बाईक असते. आधी सायकल्स असायच्या किती छान. अच्छा, दॅट वॉज सो मच फन. म्हणजे पुणे म्हटलं की सायकल असं एक खूप ते छान. तुला चेंज काय दिसतो या शहरामध्ये? सो दोन्ही एकच मिनिट. हा हायवे जेव्हा आम्ही लहानपणी फिरायचो तेव्हा खूप वेगळा होता आणि भीती वाटायची या हायवेची, जी आजही भीती वाटतेच, कारण की बघतेस तू ट्रक कोणत्याही राईट लेननी जातात. तर ही भीती वेगळी आहे. पण आधी वर्दळच नसायची याच्यावर, खूप कमी असायची. आणि आई बाबा मी असे स्कूटरवरनं वगैरे आम्ही जायचो. सो लहानपणी माझा काका एनडीए मध्ये होता, तो एअरफोर्स मध्ये होता. सो खडकवासला एनडीए मध्ये त्याचं पोस्टिंग होतं, तो तिथे असायचा. तर म्हणून त्याच्याकडे जेव्हा मी जायचो तेव्हा हा हायवे घ्यायचो चिंचवडहून जाताना मोस्टली हा. पण अदरवाईज हा हायवे आम्ही अवॉइड करायचो की नाही या हायवेनी नाही जायचं, बँगलोर मुंबई हायवेनी नाही जायचं, ओल्ड बॉम्बे पुणे हा हायवे. बँगलोर मुंबई हायवे. राईट. माझं अज्ञान आहे. हो, हा बँगलोर मुंबई हायवे आणि त्याला ओल्ड बॉम्बे पुणे हायवे म्हणायचे. नक्कीच आता म्हणजे ओल्ड मुंबई पुणे हायवे, पण त्यावेळेला बॉम्बे आणि पुणे असायचं. तर त्यामुळे तो जो हायवे आहे तो आम्ही युजली घ्यायचो, कारण की तो सेफ, की कधी काही स्कूटरला प्रॉब्लेम आला, पंक्चर काही झालंय तर काहीतरी मदत मिळेल. पण इकडे ह्या बिल्डिंग वगैरे काही नव्हतं. हे जंगल आणि भीती वाटेल असं लिटरली होतं 20-1 वर्ष आधी. पण 20 वर्षात खूपच डेव्हलपमेंट आहे आणि बऱ्यापैकी प्लॅन्ड आहे, कारण नंतर आलेल्या आहेत या सगळ्या बिल्डिंग. सो त्यामुळे आहेत बऱ्यापैकी एक जे फिरलोय मध्ये, कारण की घर शोधत असताना बरंचसं फिरणं झालं. आणि तेव्हा चाट पडलो की आई शपथ, एक से एक बिल्डिंग, एक से एक रिअल इस्टेटच्या आणि खूपच डेव्हलप झालेलं आहे. आणि महत्वाचं मला इथलं काय आवडतं तुला सांगू, मी मागासपासून तुला ते म्हणते की मुंबईमध्ये ना तू फ्लॅट घ्यायला गेलास, अपार्टमेंट, की तुला बाल्कनीज 2 लाद्या असतात ना अशा दिल्या, आणि त्याला आपण विचार करतो कुठे बसायचं, चेअरची साईज केवढी मोठी असते. आणि इथे मी पाहिलं तिथे प्रॉपर बाल्कनीज असतात ना घरांना. ट्रू ट्रू. ऍटलीस्ट आता असं झालंय की पण मुंबईत बाल्कनी परत यायला लागल्यात, जी मध्ये कन्सेप्टच गेली होती. कदाचित त्याला आपणही कारणीभूत असू, कारण बाल्कनी म्हटली आणि दिली की आपल्याला असं होतं बाल्कनी देण्यापेक्षा आम्हाला आमचं लिव्हिंग रूम मोठं आवडेल, तर आपण बाल्कनी आत घेऊ. म्हणून मग ती कन्सेप्टच थांबली. आणि मला वाटतं ते आतच लिव्हिंग रूम्स तरी त्या छोट्याच असतात मुंबईत असं मला वाटतं. पण इथे नक्कीच हे बाल्कनीचं जे कल्चर आहे, म्हणूनच आत्ताचंही जे घर इकडे घेतलं त्याला आईची प्रायोरिटी तीच होती. आई म्हणाली मला बाल्कनी हवी आहे छान,
तर लिव्हिंग रूमला बाल्कनी, नंतर ती म्हणाली इकडे लिव्हिंग रूमलाच आहे, बेडरूमला एकही बाल्कनी नाही. म्हटलं आई आता ते नाही होणार, एक बाल्कनी होऊ शकते, आपल्याला लोकेशन आणि सगळ्यांनी तेवढं आता होत नाहीये, तर लेट्स गो फॉर वन बाल्कनी राईट नाव. बरोबर. आणि तुझं घर हायवे टच आहे एकदम. हो अगदीच. पटकन तुझी गाडी हायवेला लागते ना. राईट. ते आणि त्यातून इकडे काय झालंय, कारण की आता आई बाबांना, आधी आम्ही चिंचवडमध्येच राहिलो, आता आई बाबांना चिंचवड मधून इथे शिफ्ट मुंबईला राहण्याच्या याच्यात धकाधकीचं जे आयुष्य आहे ते त्यांच्या पोस्ट रिटायरमेंट एक नवीन शहर, आणि नक्कीच माझ्या बरोबर म्हणून राहायला त्यांना आवडेल, पण तो त्यांचा कम्फर्ट कंटिन्युअस हे नसणार आहे, कारण की त्यांची लोक इकडे सगळे आजूबाजूला आहेत. सो त्या विचाराने सगळे पुण्यात आहेत, आणि इथून जवळ जे आम्ही आता इथे राहतोय कोथरूड आणि वारजेच्या जवळ, तर तिकडनंच बहीण कर्वेनगरला आहे, दुसरा काका माळवाडीमध्ये राहतो, एक काका सिंहगड रोडला राहतो, दुसरी बहीण एक इथेच वारजाला राहते. एकही नाही. तू ज्या पद्धतीने आत्मीयतेने आम्ही 7 भावंड आहोत कझिन्स, जे खूप सख्या भावंडांसारखे आहोत. माझ्या बाबांच्या साईडची सगळी भावंड पर्टिक्युलरली, आईच्या साईडचे पण आम्ही काही जण खूप टच मध्ये आहोत, पण बाबांकडची 7 जण आम्ही अगदीच म्हणजे सख्या भावंडांसारखे आहोत, आणि कॉन्स्टंट टच मध्ये असतो. प्रत्येकाच्या बद्दल आयुष्यात काय चालू आहे प्रत्येकाला माहित असतं, की काहीच सरप्राईज नाही किंवा काही नाही, आम्ही काहीही विचार न करता बोलू शकतो. बहिणींची पण तोच कॉन्टॅक्ट आहे, त्यामुळे कॉन्टॅक्ट आणि कन्सर्न म्हणा सगळंच, त्यामुळे तुझ्या मुंबईच्या घरात सगळे येतात ना त्या गणपतीला सगळे येतात. येस, आणि माझं पण तेवढंच जाणं येणं आणि ओव्हरऑलच टच मध्ये राहणं हे खूप कॉन्स्टंटली आहे. सो दॅट कम्फर्ट आणि दॅट बॉन्ड इज जस्ट कायम तो वाढतच चाललेला आहे. त्यांनी ना एक खंबीरपणा वाटतो पण कायम, की खूप फॅमिलीची स्ट्रेंथ असणं काय आहे हे लक्षात येतं. मला तुला आणखीन एक इंटरेस्टिंग गोष्ट विचारायची. पुण्यात पुणेरी पाट्या फेमस आहेत, राईट? 1 ते 4 दुकान बंद राहील, आमच्याकडे यायचं नाही, अशा वेगवेगळ्या असतात. आता मला इतक्या ज्या माहिती आहेत ते उदाहरण दिलं मी. मग पिंपरी चिंचवडच्या पाट्या असा काही प्रकार आहे का की कमी आहे असं मला वाटतं, कारण की एवढ्या पिंपरी चिंचवड मध्ये मी पाहिलेल्या नाहीयेत माझ्या लहानपणी, ज्या पुण्यात पर्टिक्युलरली पाहण्यात आलेल्या आहेत आणि मजा वाटलेली त्यांची. तसं पिंपरी चिंचवड मध्ये त्याचा इन्फ्लुएन्स आहेच, पण तेवढ्या ह्यानी नाही, म्हणजे ज्या मला आठवतील की अरे हा आमच्याकडे पण असे, तर ते नाही, खूप काही एक लिमिटेड अशा ह्यानी असायच्या. पण तो प्रकार आहे म्हणजे हाफ, म्हणजे काय म्हणतात तसं ते पुण्यात मी लहानपणी तरी पाहिलं नव्हतं तेवढं. पुण्यात नक्कीच होतं, आता तेही कमी झालंय, म्हणजे पुणे सुद्धा आधीचं पुणे आत्ताचं पुणे खूप वेगळं आहे, खूप फरक आहे. तर त्यामुळे जसं मुंबई पण आता मला वाटतं की प्रत्येक शहरही बदलतातच आहेत, त्यामुळे तसंच पुणेही खूप बदललंय. पाट्या कदाचित आजकाल थोड्या शोधाव्या लागतील. तो एक आता आपण बऱ्याच वेळेला पाट्या, मला वाटतं ती एक कन्सेप्ट आहे म्हणून बरेच जण क्रिएटही केल्या जातात त्याप्रमाणे, पण आधी जी जेवढ्या ह्यानी पाट्या लावण्याचं हे होतं ते आता मला फार स्वतःच. आणि आधी वाडा कन्सेप्ट पण जास्त होतं ना, वाडे जास्त पाहायला मिळायचे, त्यामुळे त्या पाट्या जास्त पाहायला तशा ह्यानी पण असायच्या, राईट? बरोबर. आणि कदाचित ना तो सार्कॅझममुळे त्या गोष्टी फॉलो व्हायच्या पण, की इकडे काय गाडी लावली तर वॉट एव्हर अशा यांनी, पण आता सगळीकडेच लावलेले असतात, तर त्यामुळे कदाचित पेशन्सच संपलेला आहे की राहू दे पाट्या लावून काय होणार. पण तुम्ही आता बिंग पुणेकर किंवा पिंपरी चिंचवडकर, सॉरी, पण हे जे रोड आपण बघतोय प्रशस्त हायवे, ही जी डेव्हलपमेंट आपण पाहतोय आपल्या शहराची गेल्या 20 वर्षात, जसं आपण म्हणूया, बरोबर. सो तू ते इमॅजिन केलं होतंस ऍज अ नागरिक म्हणून, इथला रहिवासी म्हणून, नागरिक म्हणूया, तू असं वाटलं होतं हे एवढं डेव्हलप होईल? हा विचार नाही केला गेलाय, म्हणजे ऑनेस्टली, की या गोष्टी, किंवा जसं मी म्हटलं या हायवेनी लहानपणी फिरलोय, हा हायवे कदाचित एक माझा कायम जाण्या येण्याचा रस्ता होऊन जाईल ऑलमोस्ट, कारण की आता मुंबई पुणे इतकं होतंय, तर हेच कधी पाहिलं नव्हतं की मी मुंबईला शिफ्ट होईन किंवा काय असा विचार होऊ शकतोय की माझं घर असेल मुंबईत, हाही विचार कधी झाला नव्हता. त्यामुळे इतकं फिरणं होईल हे वाटलं नव्हतं, आणि इतका हा हायवे एवढा मोठा होऊ शकतो, मग त्यानंतर त्याला कनेक्टिंग कशा गोष्टी होऊ शकतात, किंवा बरेचसे चेंजेस आहेत. म्हणजे आधी एक बांधलेला फ्लायओव्हर लिटरली पुढे, म्हणजे चिंचवडमध्ये नाही, युनिव्हर्सिटीला तसं झालं होतं की युनिव्हर्सिटी सर्कल एक असायचं, आणि ते आम्ही खास चिंचवडहून युनिव्हर्सिटी सर्कलला यायचो, कारण की तिकडे मोठे मस्त एक कारंज असायचं आणि तिकडे बसता यायचं, म्हणजे रस्त्याच्या मध्ये तसं पाहिलं तर, आणि एक मोठा कारंज, आणि तिकडे येऊन लोक बसली आहेत वगैरे, हे करू शकत होतो. पण ते जाऊन एक फ्लायओव्हर आला, तो इट सीम्स काहीतरी चुकीचा बांधला गेला होता. म्हणजे